पहिला चेंडू सावंत पवित्रा शॉट पॉइंटला धाव घेण्याची तयारी, इथे धोका होता, अशा चुका रोखाव्या लागतील. क्रिकेटमध्ये कधी का होईल याचा भरोसा नाहीये, मात्र जर सुरुवात तुमची चांगली असेल तर शेवट चांगला असतो. 4 षटकांचा सामना, फायटिंग स्कोर उभी करावी लागेल. समोर संघ खेळतोय, बॅटिंग करताना संघ आपण जरूर पाहणार आहोत आज पृथ्वी 11 भवाळे बी संघाला. योगेश भालेकरला जरूर पाहते. सूरज केनीनं 1 चेंडूचा सामना केला, ज्या सूरज केनीनं पहिल्या चेंडूमध्ये 15 मध्ये 29 खेळला आणि आता योगेश भालेकरला पाहतोय. सूरज पाटील पुढचा चेंडू, वेगवान चेंडू, स्विंग होता, मेन अंपायर सिग्नल आला, इट्स वाईट डिलिव्हरी, 2 धावा बिन बाद. बॅटिंग करताना योगेश भालेकर. पूर्वार्धाचा खेळ जरूर पाहतोय. थंडीचा जोर सुद्धा आज आहे, कारण आज आपण पाहतोय कडाक्याची थंडी जाणवते सर्वांना. KDH वाघिलीवाड्याने टॉस जिंकला, निर्णय क्षेत्ररक्षण. खोलवरचा चेंडू, दर्जा चांगला होता, टप्पा विभिन्नता पाहायला मिळाली, अगदी पुढ्यामध्ये चेंडू होता आणि या चेंडूला सावध फटक्यानं खेळण्याचा प्रयत्न केला योगेश भालेकरनं. आतापर्यंत वैयक्तिक योगदान पाहिलं, सूरज केने 1 बॉलमध्ये 1 खेळतोय, योगेश त्याला साथ देतोय. सूरज पाटीलचं षटक पाहिलं, 2 मध्ये 1 अवांतर पाहिलं, 3 धावा दिल्या बिन बाद. पॉवर प्ले 1 मध्ये गोलंदाजी करताना KDH वाघिलीवाडा. लाईन पाहिली, फुटवरचा वापर जरूर. सूरज केने शांत बसणारा खेळाडू नाही, समोर सूरज पाटील सुद्धा. सूरज पाटील विरुद्ध सूरज केने असं युद्ध मैदानावर रंगतोय. दोन्ही संघ बलवान आहेत, दोन्ही संघ नामांकित आहेत, अनेक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये खेळण्याचा तगडा अनुभव आहे. मात्र या नामांकित दर्जेदार स्पर्धेमध्ये पाहतोय गावदेवी उसराय ट्रॉफीमध्ये ऑन साइडला ड्राईव्ह करतो, दूरवर फिल्डर रेडी आहे, जरूर मिळेल. सिंगल 1 ने धाव फलक पुढे सरकेल. टोटल रन्स पाहूया, संघ पुढे सरकला. आतापर्यंत सूरज केनेनं 3 चेंडूमध्ये वैयक्तिक योगदान पाहिलं, 2 योगेश त्याला साथ देतो. 4 चेंडूमध्ये 4 धावा चांगल्या पद्धतीने रोखलाय सूरजनं. एकही मोठा फटका नाहीये. ज्या भवाले बीनं काळुंद्रे संघाविरुद्ध तडाखा दाखवला, सूरजनं ठोकलेल्या 29 धावा सुरुवात चांगली करून दिली. मात्र इथे वाघिलीवाड्याच्या या कठीण गोलंदाजीचा सामना, गुड बॉलिंग. एकदा गोलंदाजी आवडले असेल तर सूरजसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. गुड बॉलिंग. गावदेवी उसराय चषक दुसरी रात्र, शेवटचा सामना. आपण पाहतोय 4 धावा 5 चेंडूमध्ये 4 धावा, एकही मोठा फटका नाही. 1:49 आपण पाहतोय. आज थोडी गती चांगली राहिली. काल शेवटचा चेंडू 2:53 पडला. सूरज पाटील पुढचा चेंडू. दर्जेदार गोलंदाजी, अपील मध्ये उत्साह. एंड ऑफ दी ओव्हर. पॉवर प्लेचं हे तगडे षटक. गुड बॉलिंग, रिअली नाईस. सूरजनं कमालीची गोलंदाजी हाताळली. पाहूया आपण सूरज पाटीलला 1 षटक 5 धावा दिल्या, 1ही विकेट नाहीये. चांगलं योगदान सूरज केनेला त्यांनी शांत बसवलं, योगेशला शांत बसवलंय. एंड ऑफ दी ओव्हर. एकूण धावा त्या 5. नवीन गोलंदाजी नियुक्ती करा. KDH वाघिलीवाडा संघाला विनंती करतोय. फर्स्ट इनिंगचा खेळ पाहतोय. उद्याचा लॉर्ड्स तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल. अमित म्हात्रे सर, जोहे पेन, बजाज कंपनीची डिस्कवर. आणि आजही आम्ही पाहतोय आजच्या रात्रीमध्ये ज्यांचा आवाज आपण इथे ऐकला, सर्व आमची युवा सेना ग्रामस्थ मंडळ जरूर या स्पर्धेसाठी योगदान देत असताना आतापर्यंत 1 षटकाचा खेळ संपला आणि एकूण धावा 5. 3 मध्ये वैयक्तिक योगदान 2, योगेशनं वैयक्तिक 3 मध्ये 2. KDH वाघिलीवाडानं टॉस जिंकलाय. करंट रन रेट पाहिला 5. सूरजचं हे प्रभावी गोलंदाजीचं षटक पाहिलं, जिथे सूरजनं चांगली गोलंदाजी हाताळली. सिंगल वाईट, सिंगल डॉट, सिंगल डॉट, सिंगल. 5 धावा दिल्या. दर्शन पाटील आलाय. तर थोडी दिलगिरी व्यक्त करू. मॅनेजमेंटचा नियम आहे का हॅट्रिकच्या बक्षिसांची घोषणा होणार नाही. सिंगल डबलला तुम्ही बक्षीस बिंदास लावू शकता. हा कमिटीचा निर्णय, आम्ही माहिती देत नाही. कमिटीचा असा निर्णय आणि त्याची इम्प्लिमेंट आम्ही करतोय. लॉंग ऑफ कडे चेंडू गेलाय. जरूर आता पाहतोय गावदेवी उसराय चषकाची ही दर्जेदार स्पर्धा. उद्या 7 मार्च, उद्या तिसरी रात्र असेल. पहिला सामना असेल मीत 11 श्री गणेश मोह आणि त्यांच्या विरुद्ध गावदेवी उसरली खुर्द. उद्या पहिला सामना असेल. कदाचित लवकर सुरू होईल. अक्कादेवी चॅम्पियन्स मोठी जुई आणि त्यांच्या विरुद्ध सुनील स्पोर्ट्स चिंचपाड हा दुसरा सामना असेल.
दर्शन पाटील ओव्हर नंबर 2. उद्या तिसरा सामना असेल न्यू गोल्डन पोसरी आणि त्यांच्या विरुद्ध उसाटणे संघ असेल. उद्याच्या रात्रीमधील हा तिसरा सामना. चौथा सामना असेल आयन युवा स्पोर्ट्स नांदगाव आणि यंगस्टर वहाल बी. हा सामना सुद्धा उमेश सर पाहायला मजा येणार आहे, कारण आयन युवा स्पोर्ट्स नांदगावनं अद्याप 1-2 वर्षामध्ये यंगस्टर वहाल बीला कधी जिंकून दिलं नाही. तो सुद्धा सामना तुम्हाला पाहायला मजा येईल. तर सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. 7 धावा. दर्शन पाटील बॅटिंग करताना संघ आपण पाहतो जरूर. बावळे बी संघ सूरजकडून अपेक्षा वाढल्यात. विकेट अजून मिळत नाही. ऑफ स्टिकच्या बाहेर हा चेंडू जरूर पाहूया. व्हाईट बॉल. तर टोटल रन्स पाहतोय एकूण धावा फलकावर 7 रन्स ऑन बोर्ड. सूरज केने 3 मध्ये वैयक्तिक योगदान 2 वर खेळतो. योगेशनं 5 चेंडूचा सामना केला. KDH वाघिलीवाडा करंट रन रेट पाहिलं 6.75. दर्शन पाटील लाईन पाहिली. रिव्हर्स अटेम्प्ट. चेंडू बॅटवर कनेक्ट झाला नाही. इथे गोलंदाजी चांगली होती. कमाल यष्टीरक्षण. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण आज आपल्या फॉर्मॅटमध्ये. आज दियांश अँड वेल फिनिशर मेहबूब 11 बोनकोडेला याच KDH वाघिलीवाड्यानं पराभूत केला. मात्र याच बावले बी संघानं मंगळमूर्ती काळुंद्रेच्या संघाला पराभूत केला. कार्पेटच्या माध्यमातून जरूर थोडं तणावाचं वातावरण आहे. एक धाव सुद्धा द्यायची नाही ही ध्येय बोली मैदानावर सांगून देत असताना आपण जरूर पाहूया. 10 धावा सेकंड ओव्हर. बॅटिंग करताना भावले बी विरुद्ध KDH वाघिलीवाडा. अगदी मध्यरात्र होऊन गेले. 2 सुद्धा वाजलेत. कडाक्याच्या थंडीमध्ये सुद्धा आणखीन काही प्रेक्षक वर्ग या लढतीचा आनंद घेतो. त्यांचं आपण मनापासून धन्यवाद देऊया. सलग 2 विकेटसाठी पुरस्कर्ते साहेबांचं आगमन झालं. बॅटच्या मधोमध हा तडाखा. या फटक्याची गरज होती आणि दिला हा टोळा. योगेशच्या बॅट मधून या फटक्यांची गरज आहे. तर सलग 2 विकेटसाठी कॅश प्राइज असेल. चंद्रकांतजी गावंड साहेब आहेत यांच्याकडून 2 विकेट 200 रुपये. 2 विकेटसाठी 200 रुपये कॅश प्राइज जरूर आहे. दर्शनच्या या चेंडूवर फटका जरूर पाहिला. 16. पहिल्या षटकामध्ये 5 धावा आणि हे षटक थोडं महागडे ठरलं. तर नक्की 2 चेंडूंचा 2 षटकांचा खेळ संपलाय. 16 धावा. सूरज केने 5 मध्ये वैयक्तिक 3 वर खेळतोय. योगेश 7 देतोय. 7 मध्ये 11. 2 षटकानंतर 16 धावा आहेत. चला थोडी टीम मीटिंग होईल त्यानंतर पूर्वरत खेळ सुरू होईल. विकेट मिळाली नाही. सूरज केने मैदानावर सेट झालाय. योगेश सेट झालाय. दोन्ही सलामीवीर आणि चांगल्या खेळाची आता गरज असेल. तर 2 षटकानंतर आपण पाहतोय KDH वाघिलीवाडा संघ विरुद्ध भावले बी संघ पोहोचलाय 16 या धावसंख्येवर. मॅच कडे जरूर वळूया. प्रोजेक्टेड स्कोर आपण पाहिला 32. 8 पॉइंट आपण रन रेट जरूर पाहिला. भागेश सुरते आलाय गोलंदाजच्या मार्गावर. सूरज केने त्याला साथ देतोय. थर्ड ओव्हर. पहिला चेंडू. बॅटच्या मधोमध हा तडाखा आणि चेंडू येतो थेट. या फटक्यांची गरज आहे. इथून धावसंख्येचा वेग वाढवावा लागेल आणि तो प्रयत्न जरूर करावा लागेल. मॅच कडे वळतो. बॅट मधून येईल हा तडाखा. टोटल रन्स पाहिल्या तरी ते आक्रमकता सिद्ध करत असताना 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून आपण पाहतो हा फटका थेट आमच्या मेन स्टेजवर जरूर पाहिलं. संघ 22 वर पोहोचल्या. फटक्यांची नितांत गरज आहे. चांगला खेळ दाखवावा लागेल. ही गुणवत्ता आहे, आक्रमकता हे पाहिलं आपण जरूर. फलंदाज सूरज केनेच्या बॅटमधून. गोलंदाजानं पहिल्या 2 षटकामध्ये वैविध्यता दाखवली आणि आता थर्ड ओव्हर आहे. सूरज केने समोर खेळतो. 6 मध्ये 9. लो फुल टॉस चेंडू ऑन साइडला ड्राईव्ह केला. फिल्डर रेडी आहे तिथं. थोडं खराब क्षेत्ररक्षण याचा फायदा उठवत असताना अचूक वेळ साधली. नक्की 2 धावा वेगानं पूर्ण करेल आणि या 2 धावेच्या मदतीनं संघ पुढे सरकलाय. टोटल रन्स पाहूया. एकूण धावा 24.
थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. बॅटिंग करताना आपण पाहतो पहिल्या 2 गोलंदाजांना अचूक टप्पा, विविधता, लयबद्धता दाखवली, डोकं वापरलं आणि आता भाग्येश सुरते 2 मध्ये 8 धावा दिल्यात. तिसरा चेंडू गती कमी केली, चेंडू उंच उडालाय, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये विकेटची नितांत गरज होती. 24 वर बसलाय पहिला धक्का, 24 वर पहिला गडी बाद भावळे बी या संघाला. चला पंचांना विनंती करतो तुमचा आवाज येता कामा नये, जीवन गावंड लक्ष असू द्या. तर नक्कीच आपण पाहते द्वारकानाथ चोरगे मेन अंपायर आहेत, आपण लेग अंपायर पाहते सत्यवान काकडे. तर थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस, एकूण धावा 24, बाद झाला सूरज. तर नक्कीच आम्ही पाहतोय आमचे आयोजक जरूर आमचे युवा समालोचक आहेत ज्यांच्याकडे वेळ खूप कमी असता आणि मेहबूब आलेत. अगदी ऑन ड्युटीचा त्यांचा काहीच टाइम टेबल नाहीयेच, काहीच नित्यनेम नाहीये. वेदांत आलाय, वेदांतला आपण जरूर पाहूया. आपण पाहू तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज, एकूण धावा 24, भावले बी विरुद्ध KDH वाघिलीवाडा. आता पाहतोय भाग्येश सुरतेला राईट आर्म ओव्हर द विकेट ना. हा चेंडू मध्यम गतीचा होता, बीट करतो या चेंडूवर. एकूण धावा थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस, 24 रन्स ऑन बोर्ड. नक्कीच पहिला धक्का मिळाला, योगेश बालेकर बाद झाला. सूरज केने आज खऱ्या अर्थानं विशाल शाहनं मैदान गाजवलं. एक मॅच मध्ये 21 केला, एक मॅच मध्ये अर्धशतक आणि भाग्येशनं चांगला कमबॅक. 24 धावा पहिल्या 2 चेंडूवर मार खाल्ला, पहिल्या 2 चेंडूवर 8. गोलंदाजी आवडली असेल तर भाग्येशसाठी टाळ्या मित्रांनो झाल्या पाहिजेत. गुड बॉलिंग, गुड कमबॅक, दबाव दडपण झुगारून चांगली गोलंदाजी कशी करता येते याचं चांगलं प्रात्यक्षिक भाग्येश सुरतेकडे तगडा अनुभव आहे. गती कमी केली, पुन्हा एकदा बीट करतोय. व्हॉट अ बॉलिंग, नाईस बॉलिंग. 3 षटकानंतर पूर्वार्ध, एकूण धावा 24, गडी बाद झाला 1. आता लास्ट ओव्हर आहे आजच्या रात्रीतील अंतिम सामना. 1:59 आहेत. साऊथ चित्रपटामध्ये आपण रजनीकांतचे अनेक सिनेमे पाहिलेत आणि त्याच्या सिनेमामध्ये रजनीकांत ज्या प्रकारे तो काय काय भूमिका धारण करू शकतो आणि क्रिकेटमध्ये शेवटपर्यंत काय होईल, अनोखे फटके, आधुनिक फटके, तंत्रशुद्ध गोलंदाजांची दादागिरी अनेक वेळा आपण पाहिले. करंट रन रेट 8 या. भाग्येशनं पहिल्या 2 चेंडूवर 8 धावा दिल्या, 4 चेंडूमध्ये डोकं वरती काढून दिलं नाहीये. 24 पहिला धक्का योगेश आणि वेदांत खेळतो आणि आता लास्ट ओव्हर. तर सुमित पाटील आलेत, मेहबूब यांचे इथे आगमन झाले. यास थोडा रेस्ट करा, रात्रंदिवस युद्धाचा प्रसंग असं त्यांना खूप तारंबळ असते आणि आता रिलॅक्स होऊन जीवन गावन येणार. लास्ट वॉर्निंग आले, तुम्हाला आवाज करता येणार नाही. सामना बघायचा असेल तर शांत एक चित्ताने करावा लागेल. तर 3 षटकानंतर एकूण धावा 24 आहेत. लास्ट ओव्हर सुमित, समोर उभा योगेश. ऑन साइडला ड्राइव्ह करतो अफलातून, कलात्मक फटका, पॉवरफुल हिट. मेरे पास ताकद भी है, मेरे पास नजाकत भी है दाखवून देत असताना योगेश बालेकर 8 मध्ये खेळतोय. 17 धावा पाहिजेत. समोर KDH वाघिलीवाडा संघ, या संघाकडे ताकद आहे. सूरज सारखा पॉवरफुल बॅटिंग हिटर फलंदाज आहे आणि आता संघ पुढे सरकेल. 6 धावेने संघ पुढे सरकलाय. टोटल रन्स 30. योगेशला आपण जरूर पाहतो, योगेश बालेकर 8 मध्ये 17 खेळतोय. वेदांत त्याला साथ देतोय. सुमित पाटील 4th ओव्हर इन प्रोग्रेस, फर्स्ट इनिंग पाहतो. आतापर्यंत 3 षटकार, एकही चौकार नाहीये. 2 व्हाईट बॉल पाहिल्या, 2 एक्स्ट्राच्या धावा, टोटल रन्स पाहिल्या 30 मध्ये. एकटा योगेश खेळतोय 17 वर. आक्रमणाचा प्रयत्न ऑन साइडला, फिल्डर रेडी आहे, 2 धावेसाठी निघाले. जरूर प्रयत्न होईल. यस, गुड रनिंग, गुड, चांगली आहे, गुड रनिंग जरूर पाहायला मिळाली. 2 धावा अजूनही पावळे बी संघ लांबचा प्रवास करून आले, त्यांना धावा पाहिजेत. 4 चेंडूचा खेळ संपलाय. 32 रन्स ऑन बोर्ड. क्रिकेटमध्ये आपण पाहतोय फॉलो थ्रू असेल, फुटवर्क असेल, टायमिंग असेल, नजर असेल, या गोष्टींना खूप महत्त्व दिले जातं. 2 चेंडूमध्ये 8 आल्या, चेंडू शिल्लक 4, 32 झाल्यात. योगेश खेळतो वैयक्तिक 9 मध्ये 19, त्याला साथ देतो वेदांत. आतापर्यंत वेदांतनं चेंडूचा सामना केलाय, जरूर पाहिलं. 3 चेंडूचा सामना केला, फारशी चमक दाखवू शकला नाही. तो खेळेल पुन्हा एकदा. एज लागते, फटका फसला. या अंपायर सिग्नल.
सुमितला मिळाला सक्सेस. धक्का भेटतोय दुसरा 32 आणि आता चेंडू शिल्लक राहिले 3. पाहायचे किती धावा होणार. तर गावदेवी उसराई चषकाची स्पर्धा बघा. शेकोटी पेटवण्याचा प्रयत्न झाला. रेल्वे ट्रॅकवर काही प्रेक्षक आहेत. जरूर तुम्ही लांब आहेत, आम्हाला अडथळा नाही, मात्र तुम्ही तिथे काळजी घ्या. शेकोटी पेटवण्याचा प्रयत्न. कडाक्याची थंडी सुद्धा आहे, थंडीचा जोर सुद्धा आहे. 3 चेंडूचा खेळ बाकी. 32 रन्स, 2 गडी बाद. वेदांत आणि त्यानंतर आपण पाहतोय सुजितला. सुमितला आपण जरूर पाहिलं. आतापर्यंत सुमितनं 3 चेंडूमध्ये जरूर बॅटिंग पॉईंट ऑफ व्ह्यूचा विचार केला. गावदेवी उसराई चषकाचा हा आत्ताच्या रात्रीतील शेवटचा सामना आहे. भावळे बी KDH वाघिलीवाडा संघाविरुद्ध भावळे संघ खेळतोय. 32 रन्स. ऑन साइडला पूल करतोय, डीप कडे फिल्डर या आणि हा झेल सोडलाय. एक झेल सोडल्यानंतर त्याची किंमत का असते बऱ्याच वेळा पाहिलं. काल श्रीदत्त भातांच्या सागरचा झेल सोडला आणि त्याच फलंदाजानं तुफानी पलटवार केला. 72 धावा चेस केला. क्रिकेटमध्ये झेल सोडल्यानंतर कॅच सोडण्याची परंपरा आपण बऱ्याच वेळा पाहिलं. 2 चेंडूचा खेळ बाकी. 34 रन्स, 2 गडी बाद. वेदांतला साथ देतोय. सुजितला पाहतोय. 4th ओव्हर इन प्रोग्रेस. चेंडू शिल्लक 2. आक्रमण करतोय. झेल सोडल्यानंतर त्याची किंमत मोजावी लागेल. हा तुफानी हल्ला, हा धमाकेदार आणि हा ठोकतोय. अगदी टॅप पॉवरफुल करून खेळण्याचा प्रयत्न. वेगवान गोलंदाजी समोर हा दणदणीत फटका. तर जरूर संघ पुढे सरकलाय. 40 धावा धावफलकावर. 2 गडी बाद. 2 षटकार पाहिले. सुमितच्या गोलंदाजीवर आपण पाहिलं. पहिल्या चेंडूवर षटकार, 2 धावा, विकेट. वेदांतला जरूर पाहते. सुमित पाटीलनं आतापर्यंत 16 दिल्या. षटक थोडं महागनं. सूरजनं 5 धावा दिल्या. दर्शननं 11 दिल्या. त्यानंतर आपण पाहतो 8 धावा दिल्या. गोलंदाज भागेशनं आणि सुमित ठरला महागडा. झेल सोडल्यानंतर त्याची किंमत का असतं याचा प्रत्यय आला मैदानावर. 4 षटकांचा खेळ संपलाय. 46 धावा जरूर पाहतो आणि 47 धावांचं टार्गेट, विनिंग टार्गेट जरूर पाहूया. 4 षटका आणि 47. क्रिकेट रसिक सुद्धा या स्पर्धेचा आनंद घेतोय. दुसऱ्या अंकाकडे आपण जरूर धावूया. 47 धावांची गरज.
फिल्डिंग लावून घ्या लगेच. बॅटिंग टीमला विनंती करतो आघाडीची जोडी पाठवा लगेच. थँक्यू सो मच सागर मांडवकर सर. खऱ्या अर्थानं जर आपण ही स्पर्धा पाहिली खूप जबरदस्त असं आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय. दोन संघामध्ये ही लढत मात्र पाहायला मिळते. एके बाजूला वाघिवली वाडा आणि दुसऱ्या बाजूला आपण पृथ्वी 11 भावाले बी या दोन संघामध्ये ही मात्र लढत पाहायला मिळते. पहिला सत्र समाप्त झालाय. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर तब्बल धावफलकावर 46 धावा मात्र लगावल्या गेल्या आहेत. 47 धावांचा मात्र आव्हान ठेवलंय. दुसऱ्या सत्रसत्री मत सज्ज झालेत. दोन सलामीवीर फलंदाज मैदानामध्ये प्रतीक सुरते आणि सूरज पाटील. पहिला चेंडू यावेळेस मात्र चांगला फ्लिक केला होता चेंडूला आणि पहिला मोठा हादरा मिळताना प्रतीक सुरते बॅक टू दी पवेलियन. पहिला चेंडू आणि फलंदाज मात्र माघारी परतलाय. पहिला मोठा मासा गळायला लागलाय उमेश सर. खऱ्या अर्थाने ज्याच्यावर पूर्णपणे अपेक्षा होत्या, ज्याच्यावर विश्वास ठेवलाय तो फलंदाज मात्र माघारी परतलाय. 47 धावांचा धावफलकाचा पाठलाग करत असताना मात्र या वेळेस मैदानाच्या पहिल्या चेंडूवर मात्र माघारी परतलाय. कॉन्फिडन्स आहे. सुरुवातीच्या शतकामध्ये जर आपण पाहिलं तर चांगला खेळ करत असताना आपण पाहिला होता भावाले संघाला. त्यानंतर मात्र शेवटच्या शतकामध्ये मात्र धावा जमा केल्या. सुमितवर प्रतिहल्ला चढवला गेला आणि त्यानंतर मात्र तब्बल 47 धावांचा टार्गेट मात्र इथे सेट करता आलं. आणि आता मात्र पाहणं खूप गरजेचं असेल. जो या मॅचमध्ये जिंकेल तो मात्र क्वालिफाय होईल. कोणता संघ क्वालिफाय होईल हे मात्र पाहणं खूप गरजेचं असेल या मॅचमध्ये. यावेळेस मात्र पहा नवीन फलंदाज मैदानामध्ये सुमित पाटील, सूरज पाटील ही दोन बंधूंची जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. आणि या दोन बंधूंना मात्र करामत दाखवावी लागणार आहे. 47 धावांचा पाठलाग करत असताना ही जोडी पहिलाच विकेट मात्र मैदानाच्या बाहेर परतलाय. प्रतीक सुरते हा खूप मोठा नाव आहे आणि खूप मोठा खेळाडू मात्र मैदानाच्या बाहेर परतलाय. त्यानंतर मात्र पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झालाय नवनाथ मुकणे आणि षटकासाठी 100 रुपयाचा पारितोषिक चंद्रकांतजी गावण साहेब यांच्याकडून. दोन्ही खेळाडूंमधून कोणीही षटकार लगावला तर 100 रुपयाचा पारितोषिक दिलं जाईल चंद्रकांतजी गावण साहेब यांच्याकडून. यावेळेस मात्र पहा का अप्रतिम गोलंदाजीचा मुजारा पेश करत असताना गोलंदाज नवनाथ मुकणे
जबरदस्त खेळ यावेळेस मैदानामध्ये पुन्हा एकदा सज्ज झालाय. चांगला खेळ दाखवायचा प्रयत्न. समोर फलंदाज आहे सुमित. यावेळेस मात्र पहा बॅकच्या रडार मध्ये चेंडू आणि इथे मात्र थांबणार नाहीये. चेंडू सरळ समालोचन कक्ष मध्ये जाऊन विसावतोय. 6 धावा. जबरदस्त फटका. यावेळेस मात्र फलंदाज सुमितच्या बॅट मधून निघालेला हा ब्रँडेड षटकार पाहायला मिळालाय. या 6 धावाने मात्र धावफलकावर धावा लगावल्या गेल्या 6 आणि 100 रुपयाचा पारितोषिक मात्र इथे लगावलेला तो पटकावलाय. चंद्रकांतजी गावण यांच्याकडून मिळालेले हे 100 रुपयाचं पारितोषिक. पुन्हा एकदा बॅक टू बॅक चेंडू. यावेळेस मात्र पहा समालोचन कक्षेमध्ये सलामी देणारा ब्रँडेड षटकार. सुमित पाटील नावाचं वादळ मैदानामध्ये घोंगावताना दिसतोय. काय जबरदस्त फटकेबाजी. ज्या वेळेस गोलंदाजी करत असताना जे फटकेबाजी त्याच्यावर प्रतिहल्ला चढवला गेला त्या दिशेने तो फटकेबाजी मैदानामध्ये करून दाखवतोय. माझ्यामध्ये ती क्षमता आहे. मी देखील करून दाखवू शकतो. अजूनपर्यंत ही मॅच आम्ही गमावलेली नाहीये. सुरुवात तुम्ही केली आणि एंड मात्र आम्ही करणार हे मात्र मैदानामध्ये दाखवून देतोय. यावेळेस मात्र पहा 6 धावाने पुन्हा एकदा धावफलक पुढे सरसावला गेलाय 12 या धावसंख्येवर. यावेळेस मात्र पहा अक्रॉस लाईन खेळायचा प्रयत्न होता मात्र इथे थोडासा बीट झालाय आणि इथे मात्र निर्धाव चेंडू पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं तब्बल धावफलकावर विचार केला उमेश सर. चांगली सुरुवात मात्र सुमित पाटीलनं केली आहे. खरं तर पूर्णपणे विश्वास ठेवला गेला होता प्रतीक सुरते या खेळाडूवर. मात्र थोडासा निराशा केला माघारी परतला. परंतु त्याची जागा भरून करत असताना इथे मात्र चांगली फलंदाजी करतोय. आमचे मित्र त्यांना सकाळी ऑफिसला जायचं असतं निखिल गावण ते देखील मॅचचा मनमुराद आनंद घेत असताना त्यांचं देखील मी मनापासून स्वागत करतो या स्पर्धेच्या वतीने. यावेळेस मात्र पहा क्रॉस लाईन आणि यावेळेस गलीच्या रिचामध्ये क्षेत्ररक्षक धावतोय तोपर्यंत चेंडू मात्र थांबणार नाहीये. चेंडू सीमा रेषा पार. चौकार. या खेळाडूच्या वर अनेक रेकॉर्ड्स आहेत. 50 देखील यानं अनेक लगवलेले आहेत. परंतु इथे मात्र पाहणं फार गरजेचं असेल. दोन संघामध्ये ही लढत आजच्या दिवसामधला कोणता संघ क्वालिफाय होईल घनसोली संघ क्वालिफाय झाले आजच्या दिवसामध्ये आणि या दोन संघांमधून कोणता संघ क्वालिफाय होईल हे मात्र पाहणं फार गरजेचं असेल. आजच्या दिवसातली ही शेवटची लढत दुसऱ्या फेरीतला हा दुसरा सामना मात्र पाहायला मिळतोय. खरं तर आपण ही स्पर्धा पाहतोय मित्रांनो. आपण गावदेवी उसराई चषक वर्ष तिसरे परंतु अप्रतिम आयोजन काहीतरी आगळं वेगळं आयोजन करण्याची प्रयत्न मात्र या सर्व युवा सेना आणि आमचे खऱ्या अर्थानं सर्वांचे लाडके मुकेशजी भगतसाहेब आणि
हे म्हणजे भगत आणि नितीनजी भगत साहेब यांच्या वतीनं ही साकारली जाणारी स्पर्धा आपण आज मैदानामध्ये बघतोय. खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं ना उमेश सर, तर संपूर्ण रायगडामध्ये चर्चित असणारी ही स्पर्धा आहे. तर पंच ही धावा किती आहेत? 5 धावा. या 5 निवडून तब्बल धावफलकावर धावा जाऊन पोहोचल्यात 21च्या घरामध्ये. 21 धावा धावफलकावर. समीकरण बदलला जातोय कारण काही गरज नव्हती हिट करायची, परंतु इथे मात्र 5 धावा मिळल्या गेल्यात. एक्स्ट्रा 4 धावा मिळाल्यात. तब्बल 21 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा नवीन गोलंदाज सज्ज झालाय योगेश भालेकर. यावेळेस मात्र पहा काय चेंडूची फेकी आहे, अप्रतिम चेंडूची फेकी. चेंडू टप्पा पडल्यावर सरळ इष्टरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसवला. निर्धाव चेंडू इथे मात्र पाहायला मिळाला. तब्बल धावफलकावर धावा मात्र स्थिर आहेत, ते म्हणजे 21 धावा. तसं समीकरण बदललं गेलंय. येणाऱ्या 16 चेंडू आणि 26 धावांची गरज आहे. 16 चेंडू 26 धावा, 26 धावा 16 चेंडू. एके बाजूला वाघिवली वाडा तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय ओहो यावेळेस मात्र पहा यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. फलंदाज मात्र सुमित पाटील परतोय बॅक टू दी पविलियन. माघारी परतलाय. वाईट कुठेतरी जाईल असं त्याला वाटलं, परंतु यष्ट्या उद्ध्वस्त झाल्यात. माघारी परतावा लागतोय. यावेळी सुमित पाटील या खेळाडूला नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय भागेश सुरते. खरं तर आपण जर पाहिलं ना तब्बल समीकरण चांगलं कमबॅक केलंय यावेळेस योगेश भालेकर या खेळाडूनं. खऱ्या अर्थानं जर आता आपण पाहिलं तर सूरज पाटील या खेळाडूला मात्र नामी फलंदाज आहे. खूप साऱ्या विश्वास या खेळाडूवर असेल. जोपर्यंत मी तर म्हणेन ना सूरज पाटील मैदानावर असेल तोपर्यंत मात्र वाघिवली वाडा संघ सुरक्षित या स्थानावर असेल नक्कीच. परंतु चांगली गोलंदाजी, चांगला कमबॅक केलाय भवाले संघाच्या या योगेश भालेकर या गोलंदाजानं. अशी कमबॅक जर असली ना, जेवढे चेंडू तुम्हाला डॉट आणि जेवढे विकेट्स मिळतील तोपर्यंत तुम्ही मात्र या स्पर्धेमध्ये कमबॅक करायचा प्रयत्न करू शकाल. पुन्हा एकदा गोलंदाज मात्र सज्ज झालाय योगेश भालेकर. नवीन फलंदाज भागेश सुरते हाही देखील मोठा खेळाडू आहे. खूप चांगल्या पद्धतीची फटकेबाजी नेहमी सातत्याने करत असतो आणि आज मात्र आपल्या संघाला गरज आहे त्या पद्धतीची फटकेबाजी मैदानामध्ये करतो की काय हे मात्र पाहणं फार गरजेचं आहे. यावेळेस मात्र पहा अप्रतिम फटका कव्हरच्या क्षेत्रामध्ये खेळून काढलाय. चेंडू पकडेल फेकेल तोपर्यंत मात्र इथे 1 धाव मिळते. एका धावेने मात्र समाधान मानावं लागेल. एका धावेने 1ने वाढून धावफलक पुढे सरसावलं गेलाय 22च्या घरामध्ये. 22 धावा धावफलकावर, परंतु समीकरण बदललं जातोय. येणाऱ्या 14 चेंडू आणि 25 धावांची गरज आहे. 14 चेंडू 25 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज मात्र सज्ज झालाय. तर नक्कीच कोणीही षटकार लगावला तर 100 रुपयाचा पारितोषिक. इथे मात्र पहा गलीच्या रिजन मध्ये चेंडू आहे आणि यावेळेस चेंडू पकडेल. अप्रतिम क्षेत्ररक्षण मात्र इथे झालं. एकच धाव मिळेल. एका धावीने मात्र शांत ठेवलं गेलाय. ज्या पद्धतीने आपण जर पहिल्या षटकामध्ये षटकारांची आतिषबाजी केली होती सुमित पाटीलनं, ज्या सुमित पाटीलला मात्र माघारी परतवलाय त्यानंतर मात्र आपण जर पाहिलं पूर्णपणे शांत ठेवलं गेलं दोन्ही फलंदाजांना आणि इथे मात्र संयमी खेळ चालू आहे. 1ने वळून तब्बल 23 धावा मात्र धावफलकावर पाहायला मिळत आहेत. यावेळेस मात्र पहा बॅटच्या रडार मध्ये चेंडू थांबला नाहीये. शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू होता. चेंडूला सरळ बिरकावून दिलाय. सीमा रेषा पार दणदणीत आलाय षटकार. यावेळेस मात्र पहा सुमित पाटील गेलाय म्हणून काय झालं, माझ्यामध्ये ती क्षमता आहे. मी देखील अनेक मैदानं गाजवलेली आहेत आणि आज मात्र ती वेळ आले आता दाखवणं खूप गरजेचं आहे आणि तो मात्र ब्रँडेड षटकार मात्र पाहायला मिळालाय भागेश सुरते या खेळाडूच्या माध्यमातून. आणि या 6ने वाढून तब्बल धावफलकावर धावांचा विचार केला तर 29 धावा धावफलकावर लगावल्या गेल्यात. समीकरण आता मात्र बदलतोय. येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी मात्र 18 धावांची गरज आहे. तर नक्की चंद्रकांतजी गावंडसाहेब यांच्याकडून मात्र 100 रुपयांचा पारितोषिक इथे मात्र मिळवला गेलाय. भाग्येश सुरतेनं अप्रतिम फटकेबाजी केली. समीकरण बदललं गेलाय. इथे मात्र समीकरण आहे 12 चेंडू आणि 18 धावा. नवीन गोलंदाज कोणत्या गोलंदाजच्या खांद्यावर मात्र जिम्मेदारी सोपवली जाईल हे मात्र पाहणं गरजेचं असेल, कारण इथे मात्र रोख लगावणं गरजेचं आहे. ज्या पद्धतीनं फटकेबाजी चालू आहे इथे मात्र स्पीड ब्रेकर घालणं फार गरजेचं आहे. जोपर्यंत तुम्ही स्पीड ब्रेकर घालत नाही तोपर्यंत मात्र गाडीचा वेग हा कमी होणार नाही. इथे मात्र ते पाहणं खूप गरजेचं असेल. जबरदस्त फटकेबाजी, परंतु स्ट्रायकिंगला फलंदाज आहे सूरज पाटील. नवीन गोलंदाज विकास गवारी. यावेळेस मात्र पहा हेलिकॉप्टर अटेंड केला होता, तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. 1 धाव पूर्ण झाले, दुसऱ्याचा प्रयत्न होता आणि इथे मात्र 2 धावा सहजरित्या पूर्ण झाल्यात.
अप्रतिम दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून पाहायला मिळते. चांगली रनिंग द बिटवीन पाहायला मिळाली. या दोनने तब्बल धावफलकावर धावा लगावल्या गेल्यात. तब्बल 31 धावा धावफलकावर. समीकरण वारंवार बदललं जातो. 1-1 आणि 2 धावा मात्र इथे मात्र बदलल्या जात आहेत. तब्बल 31 धावा धावफलकावर 2 फलंदाज मात्र माघारी परतल्यात. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. यावेळेस मात्र पहा मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता, अनसक्सेसफुल. चेंडू मात्र एष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला जातोय आणि इथे मात्र मिळतोय डॉट बॉल. आणि पुन्हा एकदा समीकरण बदललं गेलंय. येणाऱ्या 10 चेंडू आणि 16 धावांची मात्र आता गरज आहे. गोलंदाज मात्र चांगला कमबॅक करायचा प्रयत्न चालू आहे. विकास गवारी यावेळेस मात्र गोलंदाजी मार्गावर. यावेळेस मात्र पहा अप्रतिम फटका. 1 धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु नकार केलाय. तर नक्कीच इथे मात्र पहा मध्यरात्र झाली आहे परंतु चंद्रकांतजी गावंड साहेब यांचा एटीएम इथे खुला झालाय. खऱ्या अर्थानं याच षटकामध्ये जर मॅच समाप्त झाली तर रोख रक्कम 2000 रुपयाचा पारितोषिक दिलं जाईल. हे मात्र पाहणं फार गरजेचं असेल. इथे मात्र पहा समीकरण बदललं जातोय. धावफलकावर धावा तब्बल 32 लगावल्या गेल्यात. येणारे 9 चेंडू आणि 15 धावांची मात्र गरज आहे. समोर फलंदाज भागेश सुरते. फोटा चेंडू होता. इथे मात्र पहा क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडू पकडायला फेकेल तोपर्यंत मात्र 1 धाव कोणी रोखू शकत नाहीये. आणि एका धावेने तब्बल धावफलकावर धावा जाऊन पोहोचल्या. 33 धावा धावफलकावर. चांगला कमबॅक केलाय. चांगली रनिंग द बिटवीन देखील दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. आतापर्यंत जर 4 चेंडूंची फेकी केली या खेळाडूनं आणि 4 चेंडूमध्ये 4 धावा खर्च केल्या. चांगला कमबॅक केलाय या षटकामध्ये या खेळाडूनं. विकास गवारी हा खेळाडू. सूरजने जर चौकार लागवला या चेंडूवर तर 100 रुपयाचा पारितोषिक. परंतु इथे मात्र पहा यावेळेस मात्र 1 धाव मिळते. एका धावेनं मात्र पुन्हा एकदा समाधान मानावं लागेल. 1ने पुन्हा एकदा धावफलक पुढे सरसावला गेलाय तब्बल 34 षटकामध्ये. आता मात्र समीकरण बदललं गेलंय. 7 चेंडू 13 धावा. उमेश सर यावेळेस 13-7 13-7 मिलेगा क्या हे देख पाहणं गरजेचं आहे. यावेळेस मात्र पहा बिगिट करायचा प्रयत्न होता. उंची जास्त लांबी कमी. चेंडू खाली क्षेत्ररक्षक. इथे मात्र पहा बडी मछली जाल में. भागेश सुरते जो चांगली फलंदाजी करत होता तो मात्र आता परतलाय माघारी. गोलंदाजी काय कमबॅक केलं या गोलंदाजानं. कौतुक करावं लागेल या गोलंदाजाचं ज्यानं अप्रतिम चेंडूंची फेकी केली. तब्बल 5 धावा खर्च केल्या आणि एक महत्वपूर्ण विकेट मात्र त्यानं हासिल केली. तो म्हणजे भागेश सुरते मात्र माघारी परतलाय. चांगलं कमबॅक. तब्बल आपण जर पाहिलं 3 षटकांचा खेळ मात्र समाप्त झालाय. तीन षटकांचा खेळ समाप्तीनंतर तब्बल धावफलकावर धावा लगावल्या गेल्यात 34 धावा. आता मात्र समीकरण बदललं गेलंय. 6 चेंडू 13 धावा. 13 धावा 6 चेंडू. जर दर्शननं जर चौकार लगावला तर 100 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल चंद्रकांतजी गावंड साहेब यांच्याकडून. वारंवार इथे मात्र एटीएम खुला गेलाय परंतु या मॅच मध्ये चांगला कमबॅक करायचा प्रयत्न होता. सुरुवातीच्या षटकामध्ये पहिल्या षटकामध्ये आल्या 16 धावा. त्यानंतर कमबॅक केलं थोडंसं योगेश वालेकरनं. त्यानं खर्च केला 13 धावा. त्यानंतर अजून कमबॅक केलं विकास गवारीनं. त्यानं खर्च केल्या 5 धावा. आपण ज्या पद्धतीने म्हणतो ना चढता क्रम आणि उतरता क्रम त्या पद्धतीने मात्र इथे धावा मात्र खर्च केल्या गेल्यात आणि इथे मात्र चांगला कमबॅक केलाय. शेवटचं षटक राहिलाय आणि या शेवटच्या षटकामध्ये जो हाणामारीचं षटक असं आणि या षटकामध्ये मात्र या 13 धावा डिपेंड केल्या जातील का हे मात्र पाहणं गरजेचं आहे. 6 चेंडू 13 धावा. समोर फलंदाज आहे सूरज पाटील. हा ब्रँड खेळाडू आहे परंतु इथे मात्र पाहणं फार गरजेचं असेल. सूरज पाटीलला इथे मात्र थांबवलं जाईल का हे मात्र खूप गरजेचं असेल. समोर नवीन गोलंदाज मैदानामध्ये आहे सूरज केने. सूरज टू सूरज असा समीकरण मात्र मैदानामध्ये पाहायला मिळतोय. उसारली एंड कडून मात्र सज्ज झालाय सूरज केने. यावेळेस मात्र फुलटॉ चेंडू होता. अक्रॉस लाईन खेळून काढलाय. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे परंतु थोडीशी मिसफील्ड आणि इथे मात्र मिळाल्या 2 धावा आणि या 2 धावेने मात्र धावफलक पुढे सरसावला गेलाय आणि मात्र समीकरण बदलला जातोय. तब्बल 36 धावा मात्र धावफलकावर लगावल्या गेल्यात. समीकरण मात्र आता बदलला जातोय. येणारे 5 चेंडू आणि 11 धावांची मात्र गरज आहे. 11 धावा 5 चेंडू. इथे मात्र महत्वाची विकेट असणार आहे तो म्हणजे सूरज पाटील. हा खेळाडू मात्र मैदानामध्ये दाखल झालाय. जबरदस्त खेळाडू आहे परंतु इथे मात्र विश्वासानं संघनायकाने या खेळाडूला मात्र मैदानामध्ये पाठवलाय. यावेळेस मात्र पहा काही जबरदस्त गोलंदाजी
लेग बिफोर अपील केली गेली आहे. पंचांचा इशारा येतोय. पंचांचा इशारा मात्र आकाशाकडे बोट उंचावला जातोय आणि मोठा मासा गळाला जातोय. सूरज पाटील बॅक टू दी पवेलियन. अशा वेळेस मात्र माघारी परतला गेलाय. आपल्या संघाची साथ सोडले सूरज पाटीलनं आणि माघारी परतलाय. समीकरण बदलला जातोय. ही खूप महत्वाची विकेट होती. हा टर्निंग पॉइंट होऊ शकतो की काय हा मोठा प्रश्नचिन्ह इथे मात्र निर्माण झालाय. मैदानामध्ये नवीन फलंदाज मात्र दाखल होतोय. समीकरण बदलला जातोय. आता मात्र धावफलकावर धावा मात्र स्थिर आहेत. त्या म्हणजे 36 धावा धावफलकावर. काय जबरदस्त गोलंदाजी केली आहे. पहिला चेंडू पूर्णपणे बीट केलं. 2 धावा मात्र मिळाल्या. त्यानंतर मात्र लेग बिफोर अपील आणि पंचांनी मात्र इथे तो अपील धरून हात उंचावला गेला आणि मात्र माघारी परतला सूरज पाटील. आता मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय विनय गावण. विनय गावण मात्र यावेळेस सज्ज झालाय. आता मात्र येणारे 4 चेंडू जिंकण्यासाठी गरज आहे ती म्हणजे 11 धावांची. समीकरण मात्र बदलला जातोय आणि हे मात्र पाहणं गरजेचं आहे कोणता संघ क्वालिफाय होईल. मॅच मात्र अजून संपलेला नाहीये. मॅच मध्ये मजा येते. नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय सूरज केने. यावेळेस मात्र मैदानामध्ये सज्ज झालाय. शॉट अप्लायचा चेंडू होता मात्र इथे पहा मिस अंडरस्टँडिंग शॉट पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा कोणतीच चूक करत नाहीये आणि सुंदर असा झेल पाहायला मिळतोय आणि इथे मात्र रोमांचक सामना मैदानामध्ये पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा आल्या आल्या माघारी परतोय विनय गावण बॅक टू दी पवेलियन. जबरदस्त खेळ. जबरदस्त खेळ. हा मात्र क्रिकेटचा खेळ आहे. एका चेंडू मध्ये 6 धावा निघणं हा क्रिकेटचा खेळ आहे आणि 6 चेंडू मध्ये 1 धाव न निघणं हा क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेट हा गिरगिटपणे रंग बदलला जातोय आणि तोच क्रिकेटचा खेळ आहे मित्रांनो. कधी काय होईल सांगता येणार नाहीये. हा क्रिकेटचा खेळ आहे. येणारे आपण पाहतोय येणारे 3 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. समीकरण होतं उमेश सर 6 चेंडू आणि 13 धावा. आता समीकरण जाऊन पोहोचलाय. येणारे 3 चेंडू आणि 11 धावा. काय जबरदस्त केला. क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेट हा अनिश्चितांनी भरलेला खेळ आहे. कधी काय होईल सांगता येणार नाहीये. कधी कधी असं वाटतंय की जिंकलेला संघ कधी कधी पराभूत होतोय आणि कधी कधी असं वाटतं की पराभूत झालेला संघ कधी कधी विजयाच्या दिशेने वाटचाल करताना पाहतोय. आणि आता मात्र हा क्रिकेटचा महासंग्राम पाहायला मिळतोय. 2 संघामध्ये संघर्ष होताना दिसतोय. शेवटचा सामना आजच्या दिवसामधला पाहायला मिळतोय. कोणता संघ क्वालिफाय होईल. नवीन फलंदाज मैदानामध्ये कुमार मडवी. यावेळेस मात्र बिगिट करायचा प्रयत्न. चांगला कमबॅक केलाय. मॅच मध्ये रोमांचक निर्माण झाली आहे. इथे मात्र येणारी 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज होती म्हणजे 11 धावांची आणि इथे मात्र कमबॅक करणं गरजेचे. 2 मोठे फटके लगावले तरच या मॅच मध्ये तुम्ही नक्कीच इथे विनर होऊ शकता आणि ते स्टॅमिना दाखवणं गरजेचं आहे. तो मात्र विश्वास दाखवणं गरजेचं आहे. या 2 चेंडूवर या कुमार मडवीला करून दाखवणं गरजेचं आहे की या मॅच मध्ये कशा पद्धतीनं खेळ करतील हे मात्र पाहणं गरजेचं आहे. येणारे 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी मात्र 11 धावांची गरज आहे. तरी मात्र थोडीशी मिसफिल्डनं आपण पाहिलं त्या 4 धावा मात्र बहाल केले गेले होत्या. त्यानंतर देखील चांगला कमबॅक मात्र गोलंदाजी करणाऱ्या संघाने केलं. चांगली कमबॅक मात्र विकास गवारीनं केलं. त्याचं कौतुक करावं लागेल. आणि इथे मात्र शॉट ऑफलाईनचा चेंडूला खेळून काढलाय परंतु इथे मात्र क्षेत्ररक्षक ताईत आहे. 1च धाव मिळेल परंतु पूर्णपणे असं कुठेतरी वाटलं होतं की पूर्णपणे मॅच मध्ये मजबूत पकडेल की काय आणि इथे मात्र शेवटच्या क्षणाला मात्र भवाले बी संघानं मात्र चांगला कमबॅक केलाय. 1 चेंडू आणि 10 धावांची गरज. चमत्कारही या सामन्याचा सामना पलटू शकतो. आम्ही पाहिलेत एका चेंडू मध्ये 11 धावा निघालेल्या आहेत. 2 चेंडू मध्ये 17 धावा निघालेल्या आहेत आणि एखादा खराब चेंडू या सामन्याचं चित्र पलटू शकतो. एखादा नो चेंडू या सामन्याला कमबॅक करून देऊ शकतो. हे मात्र पाहणं गरजेचं आहे. मात्र यावेळेस पहा पूर्णपणे इथे मात्र विजयाच्या उंबरठ्यावर आणि विजयी झालाय तो म्हणजे भवाले बी संघ क्वालिफाय झालाय. आणि पहिल्या याच्यामध्ये जर आपण पाहिलं घनसोली संघ क्वालिफाय झाला आणि आता मात्र क्वालिफाय झालाय तो म्हणजे भवाले बी संघ क्वालिफाय झालाय. तर चांगला खेळ केला दोन्ही संघ. वाघिवली संघाने देखील चांगला खेळ केला आणि भवाले संघाने देखील चांगला खेळ केला. जिंकले संघाचं आम्ही हार्दिक अभिनंदन करतोय आणि वाघिलीवाडा संघ आपण देखील खूप चांगला फाईट दिलीत. खूप चांगला खेळ केला. सर्वांची मनं जिंकलीत
परंतु हा क्रिकेटचा खेळ आहे. एखाद्या संघाला जिंकणं आहे, एखाद्या संघाला पराभूत होणं क्रिकेटमध्ये निश्चित असतं. खरं तर आपण चांगला खेळ खेळत तुमचं मनापासून आभार मानतोय. तर विनंती करतोय या सामन्याचा सामनावीर वन ऑफ द हिरो येणारे आपण पाहिलं या सामन्याचा सामनावीर वन ऑफ द हिरो सूरज केने ठरला या